बातमी आता सोलापूरमधून आहे। अक्कलकोट तालुक्यातील वळसंगशी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी एक वेगळं नातं आहे। वळसंग या ठिकाणी विहिरीतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पाणी काढलं होतं आणि ते प्रचारासाठी आलेल्या सगळ्या लोकांना दिलं होतं। या ऐतिहासिक क्षणावरून विहिरीला आंबेडकर बावड असं नावही देण्यात आलंय। 1937 मध्ये आंबेडकरांच्या प्रचाराच्या वेळेस हा सगळा प्रसंग घडला होता। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे त्यावेळेसचे उमेदवार एदाळे यांच्या प्रचारासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आले होते। 3000हून अधिक लोकांसह वळसंग येथील विहिरीला त्यांनी भेटही दिली होती आणि या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सौरभ वाघमारे यांनी। आपण पाहू। महाडच्या चौदार तळ्याचा सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला। उद्देश फक्त एवढाच होता की सर्वसामान्यांना दीनदलितांना जे आहे चौदार तळ्याचं पाणी प्यायला मिळावं। परंतु यानंतरही देशभरातली परिस्थिती काय बदलली नाही, कारण 1937 रोजी वळसंग या गावात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या विहिरीचं जे आहे ते उद्घाटन केलं। साधारणतः त्या काळी देखील परिस्थिती अशीच होती। चौदार तळ्याचा सत्याग्रह झाल्यानंतर देखील 10 वर्षानंतर देखील वळसंग गावात परिस्थिती अशीच होती की इथल्या लोकांना जे आहे ते सवर्ण लोक जे आहेत ते गावातील पाणी प्यायला मनाई करत होते। परंतु गावकऱ्यांनी जे आहे तिथं बंड करून एक विहीर जी आहे ती या ठिकाणी स्थापित केली। साधारणतः या ऐतिहासिक विहिरीच्या उद्घाटनासाठी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या विहिरीच्या ठिकाणी आले आणि त्यांनी लोक आख्यायिका अशी सांगितली जाते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या विहिरीत रेशमाची दोरी सोडून चांदीच्या ग्लासाने जे आहे पाणी या विहिरीचं उपसलं आणि पाणी पिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। त्यानंतर गावातील लोकांनी जे आहे या विहिरीचं पाणी पिण्यासाठी सुरुवात केली अशी एकंदरीत आख्यायिका आहे। आपल्यासोबत काही ग्रामस्थ आहेत। दादा, काय सांगाल या ऐतिहासिक विहिरीचे तुम्ही जे आहेत ते साक्षीदार आहेत, काय भावना आहेत तुमच्या? जय भीम। मी ॲडव्होकेट संजय गायकवाड, माजी जिल्हा परिषद सदस्य वळसंग। मोठा सण आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। आत्ताच तुम्ही सांगितल्याप्रमाणे 24 एप्रिल 1937ला माझ्या गावी या ठिकाणी आलेले होते। त्यावेळेला भीषण परिस्थिती होते। सवर्ण लोक आम्हाला येऊ देत नव्हते, शिवाशिव होती। आम्हाला पाण्याला आम्ही मोजीत होतो, आम्हाला पाणी मिळत नव्हतं। सवर्ण लोक विहिरीला शिवू देत नव्हते, आम्हाला जाऊन ओढ्याचं पाणी या ठिकाणी आणून शुद्ध करून प्यावं लागत होतं। फार हालापेष्ट्या आमच्या समाजाच्या होत्या। गाव कोसा बाहेर माझी वस्ती आजही आहे तुम्हाला सांगतो। परंतु त्यावेळेला आमच्या या बौद्ध समाजातील काही उदयोन्मुख तरुणांनी विचार केला की बाबा ही सवर्ण लोक तर आपल्याला पाणी देत नाहीत, आपल्याला पाण्याची आवश्यकता आहे। आपण सर्वांनी मिळून स्वकष्टाने या ठिकाणी विहीर खंदूया आणि खंदून आपण आपल्या पाण्याची व्यवस्था करूया। त्यावेळेचे काही तरुण असतील, त्यांनी सर्वांनी एकटा केलं, त्यांनी ठराव केला आणि ही विहीर खणली। विहीर पूर्ण झाली, सुदैवानं विहिरीला पाणी लागलं, विहिरीचं बांधकाम झालं आणि त्यावेळेला असं ठराव झाला की बाबा पाणी तर लागलं, विहीर तर बांधली, परंतु जर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी येऊन ह्या विहिरीचं उद्घाटन केले आणि बाबासाहेब अगोदर जर पाणी पिले तर आपल्याला फार या ठिकाणी भाग्य लागेल। म्हणून बाबासाहेब या ठिकाणी आणण्यासाठी प्रयत्न करूया। त्यावेळचे काही पुढारी असतील, त्या पुढारीने बाबासाहेबांना भेटले असतील। बाबासाहेबांनी त्यांना तारीख दिली, 24 एप्रिल 37 ही तारीख दिली आणि ठरल्याप्रमाणे बाबासाहेब वळसंगला आले आणि त्यांनी आल्यानंतर आमचा बौद्ध समाज सर्व बाळ गोपाळ त्यांचं मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी स्वागत केलं आणि बाबासाहेबांनी चांदीचा पेला आणि रेशमाची दोरी सोडून हे पाणी शेणलं आणि अगोदर बाबासाहेब पाणी प्राशन केलं आणि नंतर आमचा समाज या ठिकाणी अमृतासारखं हे पाणी या ठिकाणी प्राशन केलं। हा साहेब इतिहास आहे। फार हालापेष्टा आमच्या समाजाच्या झाल्या आणि त्यावेळच्या तरुणांनी जी क्रांती केली तीच क्रांती या ठिकाणी आम्ही पुढं होऊन ही जी विहीर आहे ह्या विहिरीचा इतिहास आम्ही छोटीशी या ठिकाणी पाटी लावली 91ला की बाबासाहेब या ठिकाणी येऊन गेले। ज्या विहिरीचं उद्घाटन केलं रेशमाच्या दोरीने आणि चांदीच्या पेल्याने या विहिरीचं पाणी काढून प्राशन केलं, आज ही वळसंग गावातील ग्रामस्थ या विहिरीचं पाणी पित आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट विजय आवटे यांच्यासह सौरभ वाघमारे, NDTV मराठी, वळसंग, सोलापूर।